मलाही पूर्वी वाटायचं की मी फौजी व्हावं, पण काही कारणामुळे मला ते होता आलं नाही. तो युनिफॉर्म अंगावर चढवणं हे किती जबाबदारीचं काम आहे. फौजी हा लाखात एक असतो, पण त्याची जी पत्नी असते तर ती 10 लाखात एक असते. देशप्रेम त्यांच्या मातीत आहे, रक्तात आहे. देशाच्या सीमेवर आपला सैनिक हा नेहमी तत्पर असतो. त्यामुळेच कदाचित आपण मोकळेपणाने जगू शकतोय. वेळ प्रसंगी या सैनिकाला, या जवानाला आपल्या प्राणाची आहुती देखील द्यावी लागते. मग कुठेतरी आपलं देखील कर्तव्य आहे याचबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. आणि हीच कृतज्ञता व्यक्त केली आहे फौजी या चित्रपटाने. बरोबर प्रेक्षक हो, हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय 30 ऑगस्टला. आणि आत्ता TV9 मराठीच्या कार्यालयात या चित्रपटाची टीम आली आहे. तर त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया या चित्रपटाविषयी. तर माझ्यासोबत आहेत या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, आणि तुम्ही भूमिका देखील या चित्रपटात साकारलेली आहे. काय सांगाल तुमच्याबद्दल? जर म्हणायचं झालं तर एक शेतकरी कुटुंबातून तुम्ही समोर आला आहात, संघर्ष आपल्या वाटेला आला आहे, आणि त्यानंतर फौजी या चित्रपटाची निर्मिती करायची, हा विचार नेमका तुमच्या मनात कुठून आला? मी तसं पाहायला गेलो तर सातारा जिल्ह्यातील एका शूरवीरांचा जिल्हा म्हणून आमचा ओळखला जातो. त्यामुळे लहानपणापासूनच मी ते सगळं बघत होतो की म्हणजे आपला फौजी बांधव कसा भरती होतो, तो आल्यावरती त्याचं कसं स्वागत केलं जातं, आणि कदाचित एखादा बांधव आमचा शहीद जेव्हा होतो आपला बांधव महाराष्ट्रातनं, ते सगळं दुःख किंवा तो आनंद, तो जाताना आम्ही किंवा तो रिटायर होऊन येताना केलं तो त्याचं स्वागत, हे सगळं बघितलं होतं. मग त्याचे आईवडील असतील, त्याची पत्नी असेल, तो त्यांचा त्याग असेल, त्याचा स्वतःचा त्याग असेल की आज तो 6-6 महिन्यातून एकदाच घरी येतो. तेव्हा मलाही पूर्वी वाटायचं की मी फौजी व्हावं, पण काही कारणामुळे मला ते होता आलं नाही. आणि तेच स्वप्न, अधूर राहिलं स्वप्न, मी त्या फौजी चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. अगदीच. आणि चित्रपटाचं पोस्टर पाहतानाच असं वाटतंय की देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं आहे त्यांच्यासाठी तर हा चित्रपट आहेच. आणि सौरभ, आता मला तुझ्याकडे वळायचं आहे. वेगवेगळ्या भूमिका आत्तापर्यंत तू साकारल्या आहेत, मात्र पोस्टर पाहिल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, कळतंय की ही भूमिका तुझ्यासाठी देखील किती खास आहे. तर काय सांगशील फौजीच्या या चित्रपटानिमित्ताने? खरंच डेफिनेटली ही भूमिका माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. याच्या आधी मला एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मी साकारली होती योद्धा नावाच्या चित्रपटातून, आणि त्याच्यानंतर आता एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारायला मिळाली. त्यामुळे खरंच म्हणजे अशा भूमिका तुमच्या वाट्याला येण्यासाठी खरं तर भाग्यवान असणं गरजेचं असतं, कारण अनेक हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स असतील किंवा अशा पद्धतीची भूमिका ही सहजासहजी प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. कदाचित पर्सनॅलिटीचे काही मुद्दे असतील किंवा ॲक्टिंगमधले काही मुद्दे असतील की ज्यामुळे अशा चांगल्या भूमिका माझ्या वाट्याला येतात. कॅप्टन चैतन्य मराठे या ऑफिसरची ही भूमिका आहे, जो मराठा लाईट इन्फंट्रीतला आहे. आणि मला खरंच खूप छान वाटतं हे सांगायला की घनश्याम भाऊंनी त्यांच्या आजूबाजूची अनेक कुटुंब यासाठी स्टडी केली. त्यांनी अनेक कुटुंबांमध्येच कशा पद्धतीने हे फौजी वावरतात, किंवा प्रत्येक कुटुंबामधनं साताऱ्यासारख्या एका भागातनं अनेक अशी कुटुंबं आहेत की जिथे प्रत्येक कुटुंबातनं एक तरी माणूस सैनिकात आहे, सैन्यात आहे. तर ती गोष्ट आपल्यापर्यंत माहीत असते, पण कदाचित बाहेरच्या लोकांना अजून जास्त माहीत नसेल. ती त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी मला वाटतं ही एक खूप मोठं इन्स्पिरेशन आहे की घराघरात एक माणूस फौजेत असणं, एक माणूस सैन्यात असणं हे प्रत्येकासाठी इन्स्पायर करणारी गोष्ट आहे. कारण आत्ता जर बघितलं तर तरुणांसाठी जेव्हा म्हणून आपण कुठलेही जॉब ऑपॉर्च्युनिटीजचा विचार करतो तेव्हा साहजिकच आपल्या डोक्यात IT सेक्टर येतं, ऑटोमोटिव्ह सेक्टर येतं की जिथे सिक्युरिटी आहे, जिथे पैसा आहे. पण सैन्य या एका महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार तितक्या प्रकर्षाने शहरी भागांमध्ये होतो याच्याबद्दल मला जरा शंका वाटते. त्यामुळे त्या भागापर्यंत ह्या गोष्टी पोचवण्यासाठी, ते इन्स्पिरेशन या भागापर्यंत पोचवण्यासाठी ही फिल्म आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण त्या कुटुंबांमध्ये कशा पद्धतीने या मुलांना वाढवलं जातं, त्यांना इन्स्पायर करण्यासाठी काय गोष्टी त्या कुटुंबात घडतात किंवा त्या कुटुंबामध्ये त्यांना कुठल्या पद्धतीचं अपब्रिंगिंग मिळतं, या पण गोष्टी कुठेतरी लोकांसमोर येणं फार गरजेचं आहे असं मला वाटलं. आणि ते घनश्याम भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. आणि त्यामुळे या चित्रपटाचा भाग होण्याची मला संधी मिळाली आणि एक फौजी लोकांसमोर आणण्याची मला या निमित्ताने संधी मिळते.
आय एम रिअली ग्रेटफुल. अगदीच तुझ्या भूमिकेविषयी तू सांगितलं आणि हा चित्रपट नेमका खास आहे आणि असणारच आहे, कारण आता ऑगस्ट महिना म्हटल्यानंतर प्रत्येकाला माहीत असतं की काय आहे. 15 ऑगस्ट आहे, त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. हा स्वातंत्र्याचा एक प्रकारे उत्सव आहे. आणि संजय दादा, याचबद्दल मी आता तुमच्याकडे वळते. तुमची भूमिका आत्तापर्यंत सगळ्या प्रेक्षकांनी, आम्ही देखील वेगवेगळ्या घाटणीच्या मालिका असतील किंवा चित्रपट असतील यात पाहिलं आहे, मात्र फौजी हा तुमच्यासाठी खास आहे, तर तो नेमका का? यामध्ये मी जयराज नावाची भूमिका करतोय, जो माणूस आर्मीमध्ये होता, तो रिटायर्ड झाला. रिटायर्ड झाल्यानंतर त्यालासुद्धा अजूनही त्याच्यामध्ये देशप्रेम आहे आणि देशासाठी काहीतरी करण्याचं एक काहीतरी त्याचा मनसुबा आहे, त्याचं ध्येय आहे. आणि त्यासाठी तो पुढची पिढी जी सैन्यात भरती होणार आहे त्यांना ट्रेन करण्याचं तो मिशन हाती घेतो आणि त्यातून एक नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आता घनश्याम ज्या पद्धतीने त्यांनी सिनेमा लोकांसमोर आणतो आहे, तो त्या प्रांतातला आहे, तिथे तो जगला आहे, तिथलं वातावरण त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आमच्यापर्यंत जर हा सिनेमा ती कथानक पोचवायचं झालं तर हा महत्त्वाचं ते सगळं कोळून प्यायलं आहे आणि त्यातला कोर जो आहे ते ह्याला सगळं मला माहिती आहे, त्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ना, ज्या पद्धतीने तिने आमच्याकडून कन्वे करून हा सिनेमा जो केला आहे ना, तो प्रभावीपणे मांडण्यात तो यशस्वी झाला आहे. याचं कारण काय माहिती आहे की तो ते वातावरण जगलं आहे. आणि आता आम्ही काम करत असताना आम्हाला आता सौरभ आहे, प्राजक्ता आहे आणि या व्यतिरिक्तसुद्धा अरुण नलावडे आहेत. पुन्हा 2 चांगले नॅशनल अवॉर्ड विनिंग ॲक्टर आहेत, ते म्हणजे विवेक चाबुकस्वार आणि हंसराज जगताप. ही चांगली मुलं त्यामध्ये त्यांनीसुद्धा काम केले आणि त्या मुलांना मी ट्रेन करणारा ट्रेनर दाखवलेलं आहे. आणि धमाल सिच्युएशन्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचबरोबरीनं हा खूपच पॉईंट आऊट करणारा माणूस आहे की अगदी स्ट्रिक्टली सिरियसली त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घेतो ट्रेनिंग वगैरे. आणि खूप वेगळं कॅरेक्टर मला करायला मिळालं. याआधीचा त्यांनी सिनेमा केला होता नवनाथांवर, त्या सिनेमात मला काम करता आलं नाही, कदाचित बिझी होतो. पण या सिनेमाच्या माध्यमातून मला याच्यावर काम करता आलं. आणि एक ध्येयवेडा माणूस गावाकडचा, ज्याला काहीतरी करण्याची त्याच्यामध्ये उमेद उर्मी आहे, अशा माणसाबरोबर काम करण्याचं एक वेगळीच मजा आहे. आणि ते मला वाटतं घनश्यामबरोबर काम करताना ती पूर्ण झाली. खरं तर फौजी रिलीज होतोय 30 तारखेला आणि त्यानिमित्ताने प्रत्येकजण आपल्या भूमिकेबद्दल सांगतो. जसं तुम्ही सांगितलं की मोठी स्टारकास्ट आहे, वेगवेगळे अभिनेते यामध्ये आहेच. प्राजक्ता, आता तुझ्याकडे वळते मी. अभिनयामध्ये करिअर करताना पहिली जी भूमिका आपल्याला मिळते आणि त्याच नावाने तू ओळखली देखील जाते, अजरामर अशी तुझी ही भूमिका आहे. आणि त्यानंतर अगदी वेगळ्या घाटणीचा फौजी हा चित्रपट. तर तू किती एक्सायटेड आहे आणि नेमकी तुझी या चित्रपटात भूमिका काय आहे? याच्यामध्ये सुनंदा नावाची माझी भूमिका आहे की जी एक खूप सर्वसामान्य मुलगी आहे, पण तिचं स्वप्न जे आहे ते सर्वसामान्य नाही आहे. तिला तिचा लाईफ पार्टनर हा कोणी खूप मोठा बिझनेसमॅन किंवा कोणी खूप मोठा पैसावाला वगैरे असा मुलगा नको आहे, तर तिला तिचा लाईफ पार्टनर हा फौजी पाहिजे. सो मला असं वाटतं की हीच या कॅरेक्टरसाठी खूप मोठी प्रेरणा आहे प्रेक्षकांसाठी. कारण आजकाल आपण बघतो की प्रत्येक मुलीला हा खूप असा सगळं वेल सेटल्ड असलेला मुलगा हवा असतो. आणि आजची सद्य परिस्थिती अशी आहे की शेतकरी असेल किंवा फौजी असेल तर अशा मुलांना मुली मिळत नाहीत. तर मी खूप स्वतःला नशीबवान समजते की हा एक वेगळ्या धाटणीचा रोल माझ्या वाट्याला आला. ऑफकोर्स घनश्याम सरांचे त्यासाठी मनापासून आभार मानते. या वेगळ्या रोलसाठी, या वेगळ्या भूमिकेसाठी त्यांनी माझा विचार केला. आणि खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. म्हणजे जसं आपण कायम म्हणतो की फौजी हा लाखात एक असतो, पण त्याची जी पत्नी असते तर ती 10 लाखात एक असते. आणि माझं या चित्रपटात एक वाक्यसुद्धा आहे की फौजीच्या घरची लक्ष्मी व्हायला नशीब लागतं. तर ते का आहे ते तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे. आणि ऑफकोर्स जे फौजी आपल्यासाठी स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग करून देशसेवेसाठी सीमेवर लढत असतात, तर त्यांची जी पत्नी आहे तर तीसुद्धा कुटुंबाला सांभाळत असते. तिच्या पण इच्छा असतात, आकांक्षा असतात, पण ती बाजूला ठेवते आणि
आपला फौजी जर देशसेवेसाठी लढतोय तर आपणही त्याची जाणीव ठेवून सगळ्या गोष्टींचा विचार करून वागलं पाहिजे, आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला पाहिजे, अशी ही भूमिका आहे. आणि खूप छान झाला आहे चित्रपट. प्रेक्षकांना खूप वेगळा संदेश याच्यातून मिळणार आहे. त्यामुळे याच्या आधीची जशी खूप गाजलेली भूमिका होती तर तशीच ही सुद्धा गाजणारच आहे भूमिका, याची मला खात्री आहे. कारण आमच्या सगळ्यांचे खूप जास्त प्रामाणिक कष्ट आहेत यासाठी. सरांनी खूप रिअलिस्टिक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याचं जे शूटिंग लोकेशन्स असतील तर ते सुद्धा गावाखेड्यांमध्ये आम्ही सगळे शूट केले. किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या चित्रपटात बघायला मिळणार आहेत तर त्यासुद्धा खूप नॉर्मल आणि कुठेही असं की खूप ग्लॅमर दाखवलं आहे किंवा खूप असं तामझाम दाखवलं आहे असं काहीच नाही आहे. जे नॉर्मल गावात खेड्यांमध्ये घडतं तर ते चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशसेवेसाठी लढणारे जे फौजी आहेत तर त्यांची जाणीव ठेवून आपण जगलं पाहिजे, हा चित्रपट हे सांगून जातो. जसं तू सांगितलं की आजकालच्या तरुणांना नेमकं चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला काय संदेश द्यायचा आहे हे ठळकपणे तुम्हाला माहीत आहे आणि म्हणूनच चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट असेल, जो विषय आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्ही तो मांडला आहे ते आमच्या सगळ्यांच्या समोर येत आहे. जसं तुम्ही म्हणालात की 2 जवान आणि त्यांची ती कथा आपण चित्रपटामध्ये पाहतोय, ही संपूर्ण स्टारकास्ट तुमच्यासोबत आहे. तरी देखील ग्रामीण भागाशी नाळ जोडून हा चित्रपट समोर आणायचा आहे आणि तो युवा पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे, हे एक तुमचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. हे नेमकं कसं साध्य होणार आहे? तसं विचार करायला गेलो तर आता सगळेच म्हणतात की मी बनवला, मी काय केलं नाही, भगवंतानं करून घेतलं. ते एक वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेला एक मी माणूस आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. खरं तर ज्यावेळेस मी अनेक गुरु मला तगडे भेटलेत, म्हणजे मी खूप सिनेमामध्ये काम केलं, सगळ्यांना माहीत आहे. परंतु मला जेव्हा माझे काय विषय द्यायचे आहेत, माझं फौजी, ह्यासाठी एकतर महत्त्वाचा मुद्दा हा असतो की हा विषय लोकांना घेऊन समोर गेलो तेव्हा कोणी फायनान्सर पुढे येत नव्हता. त्यामुळे नाईलाजानं मला माझं काही सगळं सर्वस्वपणाला त्यागून तो हा सिनेमा इथपर्यंत आणला आहे. ह्याचा एकच असा येतो आहे की माझा की आज आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच माझ्या सैनिकाची, माझ्या फौजी बांधवाच्या आपल्याला आठवण होते. पण त्यांचा तो त्याग, तो रात्रीचा दिवस करतो, डोळ्यात तेल घालून हिमालय असेल, ऊन वारा पाऊस सहन करतोय आणि तो तिथं आपली देश सेवा करतो, म्हणून आपण एवढे सगळे बिंदास्त राहतोय. तसं जर बघायला गेलो तर जे तिथं राहतोय तो आणि माझा इथला अन्नदाता शेतकरी, आज तुम्ही विचार करायला गेला, आज तुम्ही मॉलमध्ये जाता, हजारो लाखो रुपये सहज कार्ड करता, स्वॅप करता, मारून येता. पण जेव्हा माझा अन्नदाता रस्त्यावरती बसलेला असतो भाजीपाला वगैरे विकत, तेव्हा तुम्ही 10-5 रुपयासाठी त्याची चेष्टा करता. म्हणजे जो तुम्हाला जगवतोय तो आणि जो तुमचं रक्षण करतोय तो. नुसतंच आपण नावाला जय जवान आणि जय किसान म्हणायचं का? किंवा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच फौजी बांधव आठवतो का? तर देशप्रेम आठवतं का? हे कुठंतरी लोकांना त्याची जाणीव व्हावी आणि त्यांनी माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या अन्नदात्याचा, माझ्या फौजीचा मान करावा, कायमस्वरूपी त्याला आदर द्यावा, हीच निर्वा. अगदीच. आणि हा चित्रपट तुमच्यासाठी किती खास आहे हे तुम्ही बोलताना जितके भावनिक होत आहे त्यावरून कळतं. आणि हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर करणार यामध्ये शंका नाही आहे. जसं सर आत्ता सांगताना अगदी भावनिक झालेले आहेत. काय सांगाल तुम्ही देखील? आजकाल आपण बघतो मराठीत दर्जेदार चित्रपट येत आहेत, मात्र प्रेक्षक कुठेतरी त्या चित्रपटापर्यंत पोहोचताना आपल्याला दिसत नाही. काही वेळेला चित्रपटात काही असेल किंवा आणखीन काही कारणं असतील. फौजीच्या निमित्ताने आपल्या मराठी प्रेक्षकांना तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? एक साधी सिंपल गोष्ट सांगतो की आपल्या सोशल मीडिया आहे किंवा इंटरनेट आहे जे गावागावात खेड्याखेड्यात पण गेलेलं आहे, पण तरीसुद्धा आज साताऱ्यातल्या ह्या विभागातून जो आला आहे, ज्या प्रांतातून आला आहे, तिथे आजही सैन्यात भरती होणं ही अभिमानाची गोष्ट वाटते. रादर ते अधिकाधिक वाढत गेलेलं आहे. खरं तर खूप चांगल्या सुखसोयीच्या नोकऱ्यासुद्धा त्यांच्या पोरांच्या वाट्याला येत असतील, पण तरीसुद्धा देशप्रेम त्यांच्या मातीत आहे, रक्तात आहे आणि म्हणून ती संख्या वाढत चाललेली आहे. आता प्राजक्ता जसं म्हणाले की आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांशी किंवा सैन्यामध्ये भरती होणाऱ्या मुलांशी कोणी लग्न करायला मागत नाही, मुली मिळत नाही अशा लोकांना. तर मला असं वाटतं की जगात आहे ना सगळ्या गोष्टी, आता गेल्या काही वर्षामध्ये आपण जर पाहिलं ना किती कॉर्पोरेट कंपन्या आल्या आणि गेल्या, पण किती चॅनल्स आले आणि गेले, पण शेती व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला आहे, अजूनही चालू आहे. आणि
सीमेवर असलेला सैनिक तो आपल्याला हवाच आहे, त्यावेळेलाही आणि आत्ताही. आज 70-75 वर्षानंतरही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तरी आपल्याला त्या गोष्टीची गरज भासते. त्यामुळे मला असं वाटतं ना, हे न संपणार आहे आणि जे मला वाटतं जे अविरत चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीला प्रेफरन्स देणारी माणसं आपल्याला हवी आहेत. आणि जर सैनिक जर तयार होणार आहेत, जर शेती व्यवसाय, आता पुन्हा सगळे आपण सेंद्रिय शेतीकडे वळलेलो आहोत, पण आपल्याला त्याचं महत्त्व पटायला लागलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फिरून त्या गोष्टी होणारच आहेत आणि त्याचा एक म्हणतो एक त्याची एक सुरुवात किंवा त्यातला एक छोटासा एक खारीचा वाटा जर आमच्या सिनेमाने उचलला तर याच्यासारखं आम्हाला भाग्य नसेल. आणि तो योग आमच्या आयुष्यात आणला आहे तो या माणसाने, कारण ज्याने सगळं ते कोळून प्यायलं आहे, त्याच्या नसानसाच त्या गोष्टी त्यांनी भिनलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो म्हणूनच इतक्या प्रभावीपणे हा सिनेमा आमच्याकडून त्यांनी करून घेऊ शकला तो, असं वाटतं. प्रत्येकाच्या अगदी जवळचा हा चित्रपट आहे आणि ती भूमिका साकारताना आपण त्यात किती गुंतलोय हे खरं तर तुम्ही प्रत्येकजण त्या भूमिकेविषयी सांगत असताना आम्हाला कळतंय. सौरभ, तू मुख्य भूमिकेत आहेस. एखादा डायलॉग आपल्या प्रेक्षकांसाठी किंवा ही संपूर्ण शूटिंग या चित्रपटाची करताना एखादा किस्सा तुझ्या जो लक्षात राहिला आणि आपल्या प्रेक्षकांसोबत तुला शेअर करायचा आहे? अनेक अनुभव असे आहेत की ह्या चित्रपटामुळे आलेले की जे खरंच म्हणजे थक्क करणारे होते किंवा एक रिअलायझेशन देणारे होते. कारण आपण बरेच वेळेला काय होतं, आपल्या आपण जे म्हणतो ना, पिकतं ते आपल्याला त्याची किंमत नसते. घरात ज्या इझिली गोष्टी अवेलेबल असतात त्याची आपल्याला किंमत नसते आणि ती कुठल्या तरी पॉईंटला तुम्हाला जाणवते. त्यामुळे आपल्याला ती मंडळी तिकडे रक्षणार्थ उभी आहेत हे आपण अनेकदा विसरून गेलेलो असतो. आपल्या बॅक ऑफ द माइंड कदाचित ते असेल, पण आपल्याला त्याची किंमत नसते आणि कुठल्या तरी एका क्षणी ती आपल्याला एखाद्या न्यूजमुळे अचानक जाणवते आणि त्याच्यानंतर त्याचं महत्त्व जाणवायला लागतं. तसं मला वाटतं या फिल्ममुळे, या कॅरेक्टरमुळे मला झालेला सर्वात मोठा फायदा जर मी त्याच्याबद्दल विचार केला तर तो हा आहे की त्या एका व्यक्तीची, मग अगदी त्याचे किती म्हणजे अगदी ज्युनियर मोस्ट रँकचा जरी त्यातला जर हे असेल, ऑफिसर असेल, तरी त्याचं महत्त्व किती जास्त असतं हे तिथल्या लोकांना भेटल्यानंतर, तिथल्या कुटुंबियांची चर्चा केल्यानंतर तुम्हाला कळत जातं. आमच्या चित्रपटामध्ये एक सिक्वेन्स आहे, अख्खा फाईट सिक्वेन्स झाल्यानंतर हा शहीद होतो चैतन्य मराठे आणि त्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेचा तो एक सिक्वेन्स आहे. तर तेव्हा त्या सिक्वेन्समध्ये मला काही करायचं नव्हतं. मी होतो, बाकी सगळ्यांना खरं तर परफॉर्मन्स होता आणि खूप इंटेन्स आणि त्याच्यासाठी संपूर्ण गाव तिथे हजर होतं. टू माय सरप्राईज मला तिथे मी लोकांशी जेव्हा इंटरॅक्ट झालो तेव्हा मला असे काही काही गोष्टी कळल्या की ज्याने मी लिटरली म्हणजे मला त्या तो युनिफॉर्म अंगावर चढवण्याची जी एक जाणीव असते ना, त्या जबाबदारीची जाणीव झाली. कारण तिथे मला अनेक लोक जे ॲक्च्युअल आर्मी ऑफिसर्स होते, रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स होते, ते मला भेटून विचारत होते की सर तुमचं पोस्टिंग सध्या कुठे आहे. सो त्यांनी ते खूप सिरियसली घेतलं होतं की हा खरंच मला कुठेतरी घनश्याम भाऊंचं या बाबतीत कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी त्या कॅरेक्टरचा स्टडी करून की बाबा याचा लुक कसा असावा, डिझाईन कसा असावा, याचा पूर्ण विचार करून ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे की कुठेही त्यात अतिशयोक्ती वाटू नये, ते कॅरेक्टर खोटं वाटू नये. लकीली मलाही या गोष्टीची सवय असल्यामुळे मी प्रत्येक कॅरेक्टर लोकांसमोर उभं करताना, ऐतिहासिक असो किंवा या पद्धतीचा असो, मी पूर्ण अभ्यास करून करतो. त्यामुळे त्यांच्या युनिफॉर्म्समध्ये, त्यांच्या रँक्समध्ये कुठेही चूक असू नये माझी पहिल्यापासून त्यांना माझं सांगणं होतं आणि मीही त्याच्यावर खूप अभ्यास केला. लकीली माझा खूप जवळचा मित्र आर्मी ऑफिसर आहे, कर्नल अमोल धुमाळ, तर त्याची मला खूप मदत झाली या बाबतीत. त्यांनी मला पूर्ण गाईड केलं. त्याच्या कन्सर्न्ड ऑफिसर्सशी माझी बोलणी करून देऊन सगळ्या गोष्टी कशा अवेलेबल होतील, काय कुठे कसं वापरायचं, त्यांच्या कॅप्स कशा वापरायच्या असतात, या सगळ्या गोष्टींच्या मला प्रॉपर त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्या. त्याचबरोबर मला एक गोष्ट सांगायला खरंच मी प्रेक्षकांना दरवेळेला हे सांगतो की अनेक लोकांना, अनेक फिल्म मेकर्सना, इंडियन फिल्म मेकर्सना हे माहिती नाही आहे की आपली इंडियन आर्मी इज रेडी टू हेल्प इंडियन फिल्म मेकर्स. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर एखादी आर्मी बेस्ड फिल्म बनवत असाल, त्याची जर स्टोरी चांगली असेल, त्यात आर्मीबद्दल काही तुम्ही गोष्टी प्रमोट करणार असाल, काही चांगली इन्फॉर्मेशन देणार असाल,
तर इंडियन आर्मी इज रेडी टू हेल्प अस आणि ते म्हणतात की तुम्ही ते प्रोजेक्ट घेऊन या, आम्ही स्टडी करू, त्यात काही चेंजेस सुचवायचे असतील तर सुचवू. त्याचबरोबर ते तुम्हाला त्यांच्या ॲक्च्युअल वेपन्सचे रेप्लिकाज करून द्यायला तयार आहेत. त्यांच्या व्हेकल्स असतील, त्यांच्या प्लेन्स असतील, जे काही इक्विपमेंट ते वापरत असतील त्याच्याबद्दल सगळा हेल्प आणि गायडन्स द्यायला ते तयार आहेत. सो मला कुठेतरी ह्याचीही जाणीव झाली की आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला कसा सपोर्ट मिळेल काय, पण जर घनश्याम भाऊंच्या ह्यानी रूपाने असा माणूस उभा राहिला, त्यांनी तो सपोर्ट मागायचा प्रयत्न केला, तर त्यांनीही खुल्या दिलानी तो सपोर्ट देऊ केला. त्यामुळे कुठेतरी इंडियन आर्मी आणि आपल्या सैनिकांची एक उज्ज्वल प्रतिमा लोकांसमोर ठेवायला या ह्यानी मदत होणार आहे. आणि तिथे गेल्यानंतर मी म्हणलं तसं की मला असे अनुभव आले. त्याचबरोबर मला तिथे गेल्यानंतर हे कळलं, तोच सिक्वेन्स शूट करत असताना तिथे काही मंडळी त्या सिक्वेन्सला ऑडियन्स म्हणून आलेली, राधा त्या सिक्वेन्समध्ये सामील झालेली काही मंडळी ही शहीद जवानांच्या कुटुंबातलीही होती की ज्यांच्या घरातले काही जवान हे शहीद झालेले होते. त्यातली एक फॅमिली तर अशी होती ज्यांचा त्याच्या आदल्या महिन्यात त्यांच्या घरातला मुलाची डेथ झाली होती सीमेवर आणि त्याला तिथेच क्रिमेट केलेलं होतं. सो ह्या लोकांना भेटणं हा एक अतिशय हेलावून टाकणारा आणि एक वेगळा भावनिक अनुभव होता. पण त्यातनं खूप शिकायला मिळालं. तो युनिफॉर्म अंगावर चढवणं हे किती जबाबदारीचं काम आहे आणि तिथे जाऊन उभं राहायला, तुमच्या संरक्षणार्थ उभं राहायला एक अक्षरशः वाघाचं काळीज लागतं, हेही तिथे जाणवलं. अगदीच हे जबाबदारीचं काम आहे आणि प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट पाहतील तेव्हा त्याची नक्कीच पोचपावती तुला देतील, कारण त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली आहे. प्राजक्ता, मला तुला हे विचारायचं आहे की अनेकदा आपण बघतो चित्रपट रिलीज होतो, मात्र मराठी प्रेक्षक कुठेतरी असा विचार करतात की पाहू नंतर किंवा OTTवर पाहू. तर याबद्दल यापूर्वी देखील तू बोलली आहेस, तर आपल्या फौजी या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? का हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात जाऊनच पाहायचा आहे? मुळात मी असं म्हणेन की आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये रोज नव्याने कित्येक चित्रपट बनत असतात आणि तसेच ते संपतही असतात. म्हणजे कित्येक चित्रपट फक्त बनतात पण ते रिलीज होत नाहीत. आमच्या सगळ्यांचं नशीब खूप चांगलं आहे किंवा घनश्याम सरांची जे चित्रपटाचे डिरेक्टर आहेत तर त्यांची मेहनत खूप अफाट आहे, म्हणून हा चित्रपट बनलासुद्धा आणि आता तो 30 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांना बघायलासुद्धा मिळणार आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा तुमचे कष्ट प्रामाणिक असतात ना, तर तेव्हा यश हे तुमचं असतं. त्यामुळे याच पंक्तीला धरून आम्ही सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतले आणि त्याचं फळ आता आम्हाला 30 ऑगस्टला मिळणार आहे. आम्ही तर मेहनत घेतलेली आहे, आता रसिक मायबाप प्रेक्षकांची जबाबदारी आहे, त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. मी कायम असं म्हणते की आपण दुसऱ्याचं कौतुक फार करतो. मराठी माणूस जर कुठे कमी पडतो तर तो एकमेकांचे पायच खेचण्यात हुशार असतो. पण आता आपण तसं नको करूयात, कारण माझी जी याच्या आधीची भूमिका होती तर ती स्वराज्याच्या संदर्भातली भूमिका होती, महाराणी येसुराणी साहेबांची. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राला अनुसरून ही भूमिका होती. पण आता ही जी एका फौजीच्या पत्नीची भूमिका आहे तर ती मला असं वाटतं ती देशपातळीवरची भूमिका आहे आणि मराठी माणूस हा देशपातळीवर जाऊन विचार करतोय. तर हा चित्रपट नक्कीच संपूर्ण मराठी माणसांना खूप प्रेरणादायी असा चित्रपट आहे. त्यामुळे मराठी चित्रपट आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो देशपातळीवर जाऊन देशपातळीवरचा विचार हा संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आमच्या सगळ्यांचे कष्ट प्रामाणिक आहेत, तर आता जबाबदारी ही प्रेक्षकांची आहे. नंतर बघू, OTTला बघू, हा विचार आता थोडा सोडून देऊयात आणि जे खरोखर प्रामाणिकपणे घेतलेले कष्ट आहेत तर त्याला दाद देऊयात. 30 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतोय, तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा. आणि हाच चित्रपट का बघावा याचं उत्तर मी असं देईन की याच्यात नक्कीच मराठीतले खूप जास्त तगडे कलाकार आहेत की ज्यांनी खूप वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि जी स्टोरी आहे सरांनी ही या चित्रपटात मांडलेली आहे
तर ती फक्त लहान मुलांसाठी किंवा तरुण मुलांसाठी किंवा जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी इन्स्पिरेशनल नाही आहे, तर ती सगळ्यांसाठी इन्स्पिरेशनल आहे. म्हणजे फौजी हा विषयच असा आहे की ज्याचं नाव जरी घेतलं तरी अंगात 10 हत्तींचं बळ येतं. तर ते 10 हत्तींचं बळ तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला हा चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊनच बघायचा आहे. आणि नक्कीच एक छान मेसेज घेऊन तुम्हाला तिथून जायचं आहे. त्यामुळे आवर्जून फौजीच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा प्रेक्षकांना आव्हान आहे की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघा. जितक्या पोट तिडकीने खरं तर प्राजक्ता सांगते की ती मेहनत तिच्या बोलण्यातून दिसते की किती मेहनत असते एक चित्रपट तयार करण्यासाठी, आणि तुम्हा सगळ्या खरं तर कलाकारांची मेहनत आहे. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? 30 ऑगस्टला फौजी चित्रपट रिलीज होतोय आणि त्यानिमित्ताने आपल्या प्रेक्षकांना एक संदेश. मी सगळ्या प्रेक्षक मायबापांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि TV9चं मनापासून आभार मानतो. कारण एका शेतकऱ्याच्या, एका वारकऱ्याच्या मुलाला तुम्ही एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मी माझ्या प्रेक्षक मायबापांना एवढंच सांगेल की हा इथं कोणी मोठा प्रोड्युसर डायरेक्टर नाही आहे, तर तुमच्यातलाच एक वारकरी आहे, शेतकरी आहे, जो तुमच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. माझ्या अन्नदात्या शेतकरी बांधवासाठी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आपल्या फौजी बांधवांचे कष्ट काय आहेत, त्यांचा त्याग काय आहे, त्याच्या मातामाऊलीचा तो त्याग किती आहे, त्याच्या पत्नीचा काय त्याग आहे. त्यामुळे सगळ्यांनी आशीर्वाद द्यायला फौजीला आपल्या नक्की या 30 ऑगस्टला. मला आणखीन एक मुद्दा असा मांडायचा आहे की कित्येक चित्रपट हे फक्त कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने बनवले जातात, पण हा जो चित्रपट आहे फौजी, एकतर या चित्रपटाच्या मागे प्रोड्युसर म्हणून, डिरेक्टर म्हणून घनश्याम सरांचं खूप वर्षांपासूनचं तप आहे आणि सगळ्या कलाकारांची मेहनत आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा जो फौजी नावाचा चित्रपट आहे तर हा अशा एका विषयाला अनुसरून आहे की जो फौजी हा स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग करून फक्त देशसेवेसाठी लढतो. म्हणजे समोर मरण जरी उभं राहिलं तरी तो मागे पुढे कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि त्या सगळ्या संकटांना अगदी निर्भीडपणे तोंड देतो. अशा आशयाचा, अशा विषयाचा हा चित्रपट आहे. त्यामुळे नक्कीच फौजी हा चित्रपट कुठल्याही कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूला धरून बनवलेला नाही किंवा याच्यातून इतकंच उत्पन्न व्हावं, इतकंच उत्पन्न निर्माण व्हावं असा सुद्धा याच्या मागचा कोणाचाच उद्देश नाही. तर उलट सरांनी मगाशी एक इच्छा व्यक्त केली की याच्यातून जे काही उत्पन्न तयार होईल तर ते आम्ही ज्या काही अकॅडमीज आहेत आर्मीच्या रिलेटेड असतील किंवा जे शहीद जवान आहेत तर त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा हा एक सामाजिक उद्देश या चित्रपटाच्या निमित्तानं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आव्हान आहे की हा चित्रपट आपल्या फौजी बांधवांसाठी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. प्राजक्ताने आत्ता हा जो मुद्दा इथे सांगितला की प्रत्येकाला असं वाटतं की मला देशासाठी काहीतरी करायचं आहे, मात्र ती संधी आपल्याला मिळत नाही. फौजीच्या निमित्तानं ही संधी तुम्हाला घनश्याम सरांनी दिली आहे. त्यामुळे हा चित्रपटगृहात पाहायला नक्की जा 30 ऑगस्टला. कारण या चित्रपटातून जे काही उत्पन्न येणार आहे ते आत्महत्याग्रस्त जे शेतकरीचे मुलं आहेत किंवा अगदी शेतकरींच्या ज्या मुलांना शिक्षणासाठी देखील कुठेतरी अडचण येते त्यासाठी हा पैसा वापरला जाणार आहे. त्यामुळे एक सामाजिक भान जपत आपलं कर्तव्य म्हणून हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात जाऊन पाहायचा आहे 30 ऑगस्टला.